की जे सर्वांचे ठाई एक वासुदेवाला एक भगवंताला पाहतात तेच खरे साधू संत त्या ठिकाणी म्हटले जातात। एवढंच नाही, जे धनापासून लाभ राहतात, जे धनाला मातीमोल समजतात, 9 प्रकारच्या रत्नांना सुद्धा दगड धोंडे जे समजतात तेच खरे साधू संत म्हटले जातात। एवढंच नाही तर जे आपल्याला काम क्रोध बाहेर काढून टाकतात आणि आपल्या आतील मनामध्ये आतील मंदिरामध्ये शांती क्षमा राबवितात तेच खरे साधू संत म्हटले जातात। एवढंच नाही तर खऱ्या साधू संतांची ओळख जर म्हटली, जे क्षण सुद्धा भगवंताला विसरत नाही, नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे, विसंपिना त्याचे क्षण मात्रे विठ्ठल विठ्ठल। अभंगाकडे वळण्यापूर्वी छोटासा परिहार द्यायचा तो असा, समस्त ग्रामस्थांना जरी माहिती असेल कार्यक्रमाचं निमित्त काय, पण वक्त्याचं सांगणं हे आद्य कर्तव्य आहे। या ठिकाणी सालाबादाप्रमाणे चालत असेल अखंड हरिनाम सप्ताह आणि वर्ष 38व आणि या 38व्या वर्षाची 10व्या दिवसाची सेवा। कितवा दिवस आहे? 3रा आहे का? मला रात्रीचं दिसत नाही। 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या अज्ञान पामराच्या वाटेला आली हे मी माझं परम भाग्य समजते। इकडे मला गाव सुद्धा माहिती नव्हते बरं का। आता खामखेडा म्हटलं, मी सांगायची खामगावला कीर्तनी म्हटलं, माझं नावच नाही ऐकलं। इकडे परिसरात येण्याचा योग नाही आला, पण आज तुमच्या सर्व सज्जन मायबापांच्या दर्शनाचा जर योग कोणामुळे आला असेल ते म्हणजे गुरुवर्य गुरुबंधू आमचे शुभम महाराज मंदानेकर यांच्यामुळे आज इथं येण्याचा योग आला। महाराजांच्या मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करते। फक्त आणलं त्याबद्दल नाही, पण स्वतः त्या ठिकाणी येऊन उपस्थित राहिले। आता या टायमाला कोणी रिकामं राहतं का? कीर्तनकार रिकामे नाही, त्यांची तारीख भेटत नाही, पण त्यांनी आज तारीख बुडवली। मला असं वाटतं महाराज तुम्हाला काहीतरी दंड भरावा लागेल, कारण मी गुरुबंधू म्हटली। आता यांना असा महाराज या ठिकाणी स्वतः उपस्थित आहे। महाराजांचे देखील मनापासून आभार व्यक्त करते। या ठिकाणी मला ज्यांनी इथपर्यंत आणलं, माझे पती हरिभक्त पारायण योगेश महाराज धामणगावकर, महाराजांच्या कथा कीर्तन आता दोघंही महाराष्ट्रात नामांकित आहेत। त्यांनी माझ्या कीर्तनात उभं राहून मी त्यांच्या समोर कीर्तन करावं एवढी मोठी मी नाही। आता माझी परीक्षाच आहे आज बरं का। आता पेपर पास करता का नापास ते त्यांच्या हातात आहे। आणि त्यांचं जाऊ द्या, गायनाला जी मंडळी आहे ती अजून त्यांच्यापेक्षा जास्त नामांकित, म्हणजे पेपर बोर्डाचाच पेपर आहे ना आजचा। या ठिकाणी उपस्थित गायनाचार्य रोहिदास महाराज निंभोरा महाराजांचे देखील मनापासून आभार व्यक्त करते। मनोज महाराज असतील लांबकाणी त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करते। या ठिकाणी मृदुंगासाठी निंबा महाराज निंभोरा यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करते। हार्मोनियम वादक असतील पंढरनाथ महाराज त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करते। ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, जर त्यांचं नाव नाही घेतलं माझा आवाज तुमच्यापर्यंत येणार नाही आणि माझ्यात तेवढी ताकद नाही की तुमच्यापर्यंत आवाज पोहोचून जाईल, म्हणून त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करते। सगळ्यांचे आभार व्यक्त केले। या ठिकाणी चोपदार दादा जर पळून गेले तर मला कोण सांभाळली, तर त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करते। विलेकरी बाबा असतील त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करते। सगळ्यांचे आभार व्यक्त केले, पण ज्यांनी आयोजन नियोजन सुंदर पद्धतीने केलं त्यांचं सुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे, म्हणून त्यांच्यासाठी तर जोरदार टाळ्या होतं। त्यांचेही आभार व्यक्त केले। आता आम्ही सगळे आयोजक ही मंडळी उभे राहू, पण आमचं कीर्तन तुम्ही नाही बसलात ऐकायला तर मग आम्ही कोणाला ऐकावं, म्हणून त्यासाठी ठिकाणी तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते। शूटिंग वाले दादा आहेत त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करते। पण दादा फोटो जर काढले फक्त वाकडे तिकडे पोज येऊ नका दे बरं का, कारण आमचे चांगले फोटो कधी येत नाही। सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते। कार्यक्रमाला पूर्ण विराम देऊ का सुरुवात करू? सुरुवात करते। विठ्ठल विठ्ठल। या ठिकाणी निमोऱ्याहून पण काही मंडळी उपस्थित आहे। आमचे भूषण दादा असतील, सरपंच साहेब गावातले त्यांचे देखील मनापासून आभार। परिसरातील बरेच मंडळी आलेली मला माहित नाही, पण आता महाराजांनी सांगितलं परिसरातली मंडळी म्हणून सगळ्यांचे आभार व्यक्त करते। त्या ठिकाणी कार्यक्रमाकडे या तुम्ही म्हणाल महाराज अभंग नामदेवरायांचा आहे, पण मग नामदेवराय कोण? ज्यांच्याशी साक्षात भगवंत बोलत होते ते नामदेवराय, ज्यांच्या हाताने भगवंत जेवत होते ते नामदेवराय। एकदा कार्तिकीची वाडी होती आणि पंढरपूरच्या वाळवंटामध्ये सर्व संत मंडळी बसली आणि त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली। त्यांच्या चर्चा अशी सुरू झाली की ह्या वर्षी कांद्याला भावच नाही आला, या वर्षी कपाशीला भावच नाही आला, बरोबर का? संतांची चर्चा होती। विषय तो त्यांचा 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 झाला नारायण, विषय तो त्यांचा
संतांची चर्चा ही देवाविषयी असते, पण सर्वसामान्य मनुष्य हा देवाविषयी कधी बोलत नाही. जर आपण एका ठिकाणी जमलो तर देवाविषयी कधी बोलतो का आपण? कधीच नाही. प्रत्येक गावामध्ये, गावाच्या बाहेर म्हणा, गावात म्हणा, एक ओटा असतो. त्याला काय म्हणतात? उच्चर ओटा. त्याच्यावर आपण बसलो की सगळेजण जमले की कधी कोणाविषयी चांगलं बोलतो का? कधीच नाही. तुमचं जाऊ द्या, तुम्हाला विसर पडे, पण आम्हाला विसर पडत नाही. या ठिकाणी चर्चा होती. 5000 वर्षापूर्वी कोळी समाजामध्ये एक संत होऊन गेले. 7 रांजण धरतील एवढे लोक मारले तरी सुद्धा राम जन्माला येदे आधी त्यांनी रामायण लिहिलं. हे नामदेवांनी ऐकलं आणि रागारागाने तिथून निघाले. पांडुरंगाच्या मंदिरात गेले, देवाला सांगितलं, म्हणले, देवा तू काही खऱ्याचा नाही बरं का, तू खोट्याचा आहे. म्हणले, नामा नेमकं झालं काय? म्हणले, मी तुझ्या संतांकडून ऐकलं. तर सांगितलं, म्हणले, ऐकतोस. भगवंत सांगतात, म्हणले, नामा तुला नेमकं म्हणायचं तरी काय? त्यावेळेस नामदेवराय सांगतात, शतकोटी तुझे रचिन भंग, नामदेवराय सांगतात, म्हणले, देवा 100 कोटी अभंग मी त्या ठिकाणी लिहिल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस भगवंत सांगतात, म्हणले, अरे नामा
महर्षी वाल्मिकींच्या वेळेस 1000 वर्षाचं आयुष्य होतं आणि आता किती आहे तूच तर सांगतो ना. नरदेह दुर्लभ या ठिकाणी नामदेवांना सांगितलं म्हणले नामा आता फक्त 100 वर्षाचं आयुष्य आहे आणि एवढे ते शक्य होणार नाही म्हणून तू तुझी शपथ मागे घे. पण नामदेवराय हट्टी होते, ऐकायला तयार नव्हते. त्यावेळेस भगवंताने सरस्वती मातेला आज्ञा केली आणि सरस्वती माता ह्या नामदेवरायांच्या घरी येऊन वास करू लागल्या. आता नामदेवरायांच्या घरामध्ये असणारे 14 जण आणि 15 दासी जणी हे सगळे मिळून त्या ठिकाणी अभंग रचायला सुरुवात केली आणि त्याच गाथ्यातला आजचा हा अभंग विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी नामदेवराय सर्वांच्या ठाई एक वासुदेवाला एक भगवंताला पाहण्याचं आवाहन करतात. पण या कलियुगामध्ये लोकांना देव आहे की नाही याच्यावर शंका आहे. कारण विज्ञानवादी लोक तर सांगतात आम्हाला जे दिसतं आम्ही त्याला सत्य मानतो, मग देव दिसत नाही तो खरा कसा. आता यांना देव दाखवायचा कसा मला सांगा. हवा दिसत नाही मग ती नाही का? महिला मंडळ बोलत चला. हवा दिसत नाही मग ते नाही का? आहे ना. फुलांचा सुगंध दिसत नाही मग नाही का? आहे ना. आता लाईट लागलाय, वायर आहे, वायर मध्ये करंट दिसत नाही मग ते नाही का? आता बाकीच्यांच्या माना हलत नाही मग तुम्ही एक काम करा, घरी जाऊन प्रयोग करा. होल्डर मधलं बिना काढा त्याच्यात मोठं घाल म्हणजे करंट आहे की नाही कळेल, बरोबर की नाही. म्हणून महाराज म्हणतात या ठिकाणी देव आहे आणि तो एकच आहे. मग तुम्ही म्हणा महाराज ज्या महाराजांचा अभंग तुम्ही घेतलेला आहे त्या महाराजांनी तरी देव पाहिलाय का? तर ऐका, ज्यावेळेस नामदेवराय पंढरपूरच्या वाळवंटामध्ये पोळी बनवत होते, आपल्या भाषेमध्ये आपण रोटी म्हणतो, रोटी बनवत होते. नामदेवरायांनी रोटी बनवली आणि एका थाटीमध्ये टाकली. तेवढ्यात त्या ठिकाणी एक पुत्र आला आणि ती रोटी घेऊन पळू लागलं. नामदेवरायांचं लक्ष गेलं. नामदेवरायांनी जवळच असलेली एक तुपाची वाटी हातामध्ये घेतली आणि कुत्र्याच्या मागे पळू लागले. ते संत होते, नामदेवराय होते. त्यांच्या जागी आपण राहिलो असतो काय केलं असतं बरं का? आपण काठी घेतली असते, आपलं काम असते. खायला तर देत नाही पण मारल्याशिवाय रात नाही. पण ऐका, जर या जन्मात तुम्ही कुत्र्याला काठी मारली पुढच्या जन्मात तुम्हाला कुत्रच बंद नाही. त्याच्यामुळे काठी मारू नका. या ठिकाणी संत होते. नामदेवराय वाटी घेऊन पळू लागले. नामा घेऊन तुपाची वाटी, नामा लागे श्वाना पाठी, कोरड्या रोट्या कैस्या काशी, कोरड्या रोट्या खाऊ नको. घडलं काय? कुत्रा पुढे जाऊन हसायला लागलं. तव श्वान हसूनी बोलिले, नामया तुझं कैसे रे कळिले, येरू म्हणे उपदेशिले सर्वभूती विठ्ठल. त्या ठिकाणी महाराज सांगतात आमच्या गुरुंनी आम्हाला सर्वांच्या ठाई पशु पक्षी प्राण्यांमध्ये देवाला पाहायचं शिकवलेलं आहे. जे जे देखी जे भूत ते ते मानी जे भगवंत. आता आपण देव आहे त्याला मान्य करत नाही, पण जे भूत नाही त्याला मान्य केल्याशिवाय राहत नाही. आणि भूत बरोबर आपल्याला पर्व काढावर दिसतात, बरोबर की नाही? दिसतात ना. मग कोणी कोणी पाहिलेत बरं का? कधी निघतात बरं का भूत? भूत नाहीये, बरोबर. मग अर्ध्या रात्री बाहेर का बरं निघत नाही आपण? विशेष करून कोणत्या दिवशी निघत नाही बरं आपण? अमावस्येला. आणि तुम्हाला कसं काय माहिती अमावस्येला भूत येत असं? तुम्ही तर पाहिलं नाही ना. म्हणजे तुमच्या डोक्यात आहे भूत आहे हे तुम्ही मान्य करता. आणि देव दिसला नाही का तुम्हाला कधी? देव दिसत नाही आणि भूत दिसतं. हे बघा, विनाकारण काहीतरी डोक्यात घालू नका. भूत वगैरे काही नसतं बरं का. आता आम्ही रात्री बेरात्री फिरतो मग रस्त्यावर काय भूत आम्हाला रामकृष्ण हरी करतात का? आम्हाला तर काही कधी दिसले नाही भूत. मग तुम्हाला घरात कसं काय भूत दिसतात? भूत वगैरे काही नसतं. हे भूताचं जाऊ द्या, आपल्याकडे पुरुष मंडळींना भूत दिसत नाही पण आम्हाला काम कमी असतात, आम्हाला दिसल्याशिवाय राहत नाही. तो पण वर्षातून एक पर्व काळ असतो आमचा नवरात्रीचा. नवरात्रीमध्ये तर भूत काय देव आहे काय, बरोबर की? तेव्हा देव सुद्धा देवी सुद्धा येऊन जाते. हे काही डोक्यात घालू नका. अजून दुसरं आपल्याकडे चालू आहे अजून करणी कवटाळचं.
ताप जर आला एखाद्या लेकराला, आता टायफॉइड मलेरियाचा ताप हा दुपारून येतोच, पण एखादी बाई त्या दुसऱ्या बाईच्या डोक्यात घालून देते की बाई दवाखाना सोड, याला बहुतेक कोणीतरी काही केलं कर्णी कवटाचं. आता मला सांगा, एवढं कर्णी कवटावर जर कोणी जागतिक होत राहिलं असतं तर भारत देशाच्या सीमेवर एवढे जवान पाठवण्याची गरज होती का? 4-5 कर्णी कवटाच्या बाया गेल्या असत्या आणि त्या ठिकाणी सीमेवर जाऊन त्यांनी म्हटलं असतं पाकिस्तान का नाश हो, लगेच नाश झाला असता, बरोबर की नाही? एवढे जवान मरायला गेले असते का तिथं? म्हणून काही डोक्यात घ्यायचं नाही. महाराज म्हणतात, करा रे बापानो साधना हरीचे, करा रे बापानो साधना हरीचे, चला देवाचं नाव घेतलं, कुठलंच भय ठेवायची गरज नाही. प्रत्येक पशु पक्ष्यांमध्ये देवाला पाहत चला, पण ही ताकद फक्त माझ्या संतांमध्ये आहे. एक नाथ महाराजांचं सुंदर उदाहरण आहे. ज्यावेळेस नाथ महाराज रामेश्वरवरनं काशी विश्वनाथांना कावडीने पाणी घेऊन जात होते, कावडीने पाणी घेऊन जात असताना 1000 किलोमीटरवर चालून आले आणि त्या ठिकाणी त्यांना पाण्या वाचून तळफडणारं गाढव दिसलं आणि नाथ महाराजांनी आपला रस्ता वळवला. सोबतची मंडळी सांगते, म्हणले महाराज चला लवकर, थोड्याच वेळात काशी विश्वनाथांचं दर्शन आपल्याला होणार आहे. नाथ महाराज त्या ठिकाणी बसून राहिले, गाढवाला पाणी पाजत राहिले. सोबतची मंडळी सांगते, म्हणले महाराज एवढ्या लांबून चालून आलो, तुम्ही काय त्या गाढवाला पाणी पाजतात? त्यावेळेस नाथ महाराज सांगतात, म्हणले बाबांनो, तुम्हाला जरी ते गाढव दिसत असेल पण त्या गाढवामध्ये मला साक्षात काशी विश्वनाथ दिसतायत. आणि घडलं काय, खरंच काशी विश्वनाथांनी नाथ महाराजांना दर्शन दिलं. कुत्र्यामध्ये देव आहे की नाही माहित नाही, पण कुत्र्यामध्ये देव पाण्याची ताकद माझ्या नामदेवरायांमध्ये होती आणि गाढवामध्ये काशी विश्वनाथ पाण्याची ताकद माझ्या नाथ महाराजांमध्ये होती. ही ताकद फक्त संतांमध्ये आहे. महाराज सांगतात ना, सर्वागटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी. जसं हजारो घट म्हणजे हजारो घागरी जर आपण पाण्याने भरल्या आणि सूर्य जर वर आकाशामध्ये आला तर त्या हजारो घागरीमध्ये 1000 सूर्य दिसतात. मग सूर्य 1000 आहेत का? सूर्य एकच आहे. तसा देव सुद्धा एक आहे. जनाबाई महाराज म्हणतात, देव नटला नाना परी, भरुणी उरला चराचरी. या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण सुद्धा गीतेमध्ये सांगतात, ममे वंश जीवलोक जीवभूता सनातन. आणि म्हणूनच महाराजांना म्हणावं लागलं अभंगाच्या पहिल्या चरणात,
संतांची दृष्टी अशीच असते, ते सर्वांच्या ठाई एक वासुदेवाला भगवंताला पाहतात, पण आपण मात्र जन्म देणाऱ्या आई वडिलांमध्ये सुद्धा देवाला पाहत नाही ना? नाही म्हणताय? मला सांगा, इथे बसलेल्यांपैकी रोज उठल्या उठल्या आई वडिलांचं दर्शन कोण घेतं बरं का? आई वडील नाहीत का तुम्हाला? म्हणजे अनाथ आहात, बरोबर? मग महाराज गाडी बोलू आपली, म्हणजे पोलिसांची नाही बरं का, आश्रमाची. अनाथ लेकरांसाठी कार्य करतोय, मग तुम्हालाही घेऊन जातो, बरोबर की नाही? आता महिला मंडळाचा काही दोष नाही, त्यांचे आई वडील इथं नाही, बरोबर की नाही? तुमचे आई वडील इथं नाहीत ना? महिला मंडळ सर्व सासरमध्ये आहेत ना तुम्ही, मग तुमचे आई वडील इथं, मग सासू सासरे काय तुम्हाला घेतलं तरी दर्शन सकाळी उठल्या उठल्या जमणारच नाही. बरं जाऊ द्या, आता गेल्या 3 वर्षापासून प्रदीपजी मिश्रा यांनी आपल्याला महादेव दाखवले, बरोबर की नाही? महादेवाची पूजा करायला लागलो 3 वर्षापासून ना, बरोबर ना? मग त्याच्या आधी महादेव नव्हते का? मग आपण का बरं जात नव्हतो मंदिरात? महादेवाच्या मंदिरात जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हापासून आपण सकाळी 3 वाजता जायला लागलो, बरोबर? 3ला 4ला 3ला का बरं जायचो? कोरा महादेव सापडायला पाहिजे म्हणे. 3ला जायला लागलो, 4ला, आणि बघा 3ला तुम्ही महादेवाच्या मंदिरात जायची तयारी करतात, जातात, पण घरात असणारे वयोवृद्ध सासू सासऱ्यांनी जर सांगितलं की बाई मला 1 कप चहा बनवून दे 3 वाजता उठव, तर तुम्ही बनवाल का आनंदाने? त्यावेळेस तुम्ही किती भांडे आदळणार घरामध्ये, बरोबर की नाही? वेगळं निघायचा सुद्धा प्लॅन होऊन जाय सकाळी सकाळी. यांचं नेहमीच आहे, बरोबर की नाही? आपण ते घरात असणाऱ्या देवांना पूजत नाही, पण मंदिरात देखाव्यासाठी जातो. मी तर प्रत्येकाला सांगते, प्रत्येक गावाला सांगते, हे मंदिरात जाणं ताट घेऊन देव म्हणत नाही की तुम्ही या माझ्या जवळीने 1-1 तास बसा, आधी घरच्या देवांची सेवा करा आणि मग मंदिरात या. हे जे आपण जातो ना एवढा मोठा ताट हातामध्ये घेऊन गल्लीमध्ये याला बोलो त्याला बोलो, हा फक्त देखावा आहे. हा देखावा करण्यापेक्षा आधी घरातल्या देवांना आनंदात ठेवा. माय बाप केवळ गाती हो, माय बाप केवळ गाती हो, माय नका जाऊ पंढरपूर, नका जाऊ आळंदी, नका जाऊ कुठे तरी, तुम्ही आई वडिलांचं जर दर्शन घेतलं तर काशीला गेल्याचं पुण्य तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे प्रत्येक महिला मंडळ, हे बघा प्रत्येक गावाला बोलते, पण महिला मंडळ ही आगाऊच असते. त्या तुमच्यातलीच मी पण आहे. विठाला विठाला आगाऊ पण आहे म्हणून तरी तो उभी, मला काय सुखाचं खाता येत नव्हतं का घरी? एका गावाला असंच सांगत होती, सासू सासऱ्यांची सेवा करा, सेवा करा. एक महिला उठली सांगते म्हणे, ताई तुम्ही करतात का म्हणे सासू सासऱ्यांची सेवा? म्हटलं जर केली नसती तर मी बोलली असती का? मला सांगा बरं का. माझ्या लहान दिराचं कन्यादान मी केलं. सासू सासऱ्यांना जो सांभाळतो तोच बोलेल ना, आणि त्यांना सांभाळण्याचं काय फळ मिळतं हे मी अनुभवले म्हणून प्रत्येक गावाला सांगते. हे बघा, ज्या घरामध्ये वयोवृद्ध सासू सासरे असले ते घर जेवढं श्रीमंत दिसतं
तेवढा मोठा बंगला असू दे, त्याच्या घरात जर आई वडील नसले, बाजूला झोपडीत असले, तर त्या घरात जेवढी आनंद त्या घरात नाही तेवढा झोपडीमध्ये सुद्धा आहे बरं का. झोपडीमध्ये राहा पण आपल्या आई वडिलांना सांभाळा. मोठा तुम्ही बिल्डिंग बांधणार आणि तुमच्या आई वडिलांना जर झोपडीमध्ये ठेवणार तर त्याच्यापेक्षा भिकारी माणूस कुठेच नाही बरं का. आई वडील दाराशी जिवंत असले तर दाराशी त्यांना जवळ पाहिजे, आई वडील ठेवले पाहिजे, त्यांचा सांभाळ केला पाहिजे. कारण लहान मुलं जे घरामध्ये असतात, जे ते पाहतात तेच ते पुढे करतात. मग आपण तेव्हा रडतो आम्ही काय पाप केलं होतं. पाप जास्त दिवस नाही झाले, तुम्ही केलं होतं म्हणून तुम्हाला भोगावं लागतंय. पण त्या ठिकाणी आपला स्वभाव कितीही सांगा, लोकांना म्हणजे माणसाचा दोष नाही राहत. आता काय झालंय माहिती का, आपलं ऐकावं लागतं त्यांना. का बरं की भेटत नाही, मोबाईल करावी लागते. पण त्यांचा मजबुरीचा फायदा घेऊ नका बरं का. तिसरा डोळा जर उघडला तर आपल्याला कुठे जायला बी जागा भेटणार नाही. असं करू नका. आपले आई वडील आपण सोडत नाही, मग त्यांच्यापासून कशाला तोडायचे मला सांगा ना. म्हातारपणी त्यांची काय अपेक्षा असते, 2 टाइमचं जेवण आणि प्रेमाचं बोलणं, एवढंच असतं. आपल्याकडे काही मागतात का दुसरं. मग ते केलं तर काय झालं, करायला पाहिजे. सेवा आपण करायला पाहिजे. पण सेवा करा प्रत्येक गावाला सांगतो, पण इथं हो म्हणतात, घरी गेल्यावर जे करायचं. कारण स्वभाव असतो हा, आणि स्त्री जातीचा स्वभाव असा आहे तो कधीच बदलत नाही. स्वभावावर एक दृष्टांत सांगू जाईल बघा. एका राजाच्या राज्यामध्ये वैदिनी आली होती. आता वैदिनीचं काय काम असतं तुम्हाला माहिती आहे आजीबाई. आता येत नाही वैदिनी, पण आधी यायचे ना. काय काम असतं त्यांचं, दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काढामणी, कुंकू घ्या कोणी काढामणी, कुंकू घ्या कोणी काढामणी, कुंकू घ्या कोणी त्या राजाने आपल्या राज दरबारामधनं वैदिनीचा आवाज ऐकला आणि विचार केला. म्हणले अरे वा, एवढा सुंदर आवाज, जिचा आवाज एवढा सुंदर, ती किती सुंदर असेल. खिडकीमधून डोकं पाहिलं तर एवढी सुंदर मुलगी होती. त्याच्या मनामध्ये विचारला आपण जर हिच्याशी लग्न केलं तर. तो राज दरबाराच्या बाहेर आला आणि तिच्या समोर जाऊन उभा राहिला. तिला सांगतो, म्हणले काय गे, माझ्याशी लग्न करशील का. त्यावेळेस ती वैदिनी सांगते, म्हणले सांगायला तू राजाचं राज्य आहे, तुला जनतेचा मायबाप म्हणतात, मग तुला एवढी अक्कल नाही का. ज्या मुलीशी लग्न करायचं आहे त्या मुलीला नाही तिच्या आई वडिलांना विचारावं लागतं. असं कोण सांगायचं मला म्हणणं बोलत चला तुम्ही आहेत ना इथं, मग सांगा कोण सांगायचं, वैदिन. पण आताच्या वैदिनींना कळतं का, आई वडिलांना विचारून लग्न केलं पाहिजे. पण त्याला चुकी कोणाची आहे, आपलीच. कारण आपण काय करतो, 22, 23, 24च्या घरात जाऊ देतो आणि नंतर मग हा मुलगा आवडत नाही, तो मुलगा आवडत नाही, 2-3 वर्ष मग तोपर्यंत त्यांना वेळ राहत, मग त्यांचं डोकं ते चालवतात. त्या ठिकाणी वैदिनीने सांगितलं आणि राजा म्हणतो ठीक आहे तुझ्या बापाला विचारतो. तिच्या बापाकडे गेला. म्हणले बाबा तुमचा व्यवसाय काय मला माहितीये, पण तुमची मुलगी मला आवडली, मला तिच्याशी लग्न करायचंय. आता वैदिनीचा बाप विचार करू लागला. आपण कुठे राजाच्या घरी गेलो, राजाच आपल्या घरी आला, होकार द्यायला हरकत नाही. पण तो वेडा होता. राजाकडे एवढी संपत्ती होती, त्याने अर्धी संपत्ती मागायला पाहिजे होती. बरोबर की मागायला पाहिजे होती ना. प्रथा आहे ती, मुलीवाल्यांनी पैसे घेतलेच पाहिजे. बरोबर ना. आपल्याकडे पण आहे का, नाही का, आपल्याकडे प्रथा नाही, मुलीवाले घेत नाही पैसे. असं सांगूच नका. एक गाव राहिलं नाही, लाजा सोडल्या लोकांनी. एक गाव असं नाही की ज्यांनी मुलावाल्यांकडे पैसा मागितलाच नाही. आमच्यासारखे जर गेले चहाला बोलतात, महाराजांना अनुभव आहे, 1 कप चहावर किती ऑफर असतात. 1 कप चहा हातामध्ये तर ते सांगतात ताई 2-3 बायोडे आणतात 1 कप चहावर. आमच्या मुलाला मुलगी बघा, असं वाटतं कीर्तनाच्या व्यासपीठावरच जावं डायरेक्ट गाडी घेऊन, कोणाच्या घरी जाऊ नये. कारण प्रॉपर्टी किंवा काही वस्तू घेऊन देणं सोपं झालं, पण मुलगी मिळवणं कठीण झालं. प्रत्येक गावाला तोच प्रश्न, ताई आमच्या मुलासाठी मुलगी बघा. आणि एखाद्या ठिकाणी मुलगी असली सहज विचारतो माणूस, ताई तुमच्या मुलीचं लग्न करायचंय का. तेवढ्यात ती ताई सांगते, ताई काय सांगू, अमुक गावचे आले 2 लाख द्यायला तयार होते तरी आम्ही नकार दिला. त्या गावचे आले 5 लाख द्यायला तयार होते तरी आम्ही नकार दिला. तिला म्हटलं ताई तुझा बी बायोडाटा छापून टाक, तुला बी 5 लाख भेटते. किती निर्लज्ज धंदे आहेत. मुलीचा पैसा कोणी घेतं का. आधीच्या काळामध्ये जुने लोक सांगायचे की मुलीच्या घरचं पाणी सुद्धा पित नव्हते. आणि आताच्या लोकांनी असे धंदे धरले, पैसेही घेतात आणि महिना घरी जाऊनही बसतात. अजून थोडासा त्रास झाला की लगेच मुलगी घरी, परत
ती घ्यायची ना अजून 2-4-5 लाख रुपये घ्यायचे. हे बघा असं करू नका. आपण कष्ट करतो आयुष्यभर ते आपल्याला पुरलं का? मग तो मुलीचा पैसा पुरेल का? म्हणून मुलीचा पैसा घेऊ नका. आणि तरुण मुलींना सुद्धा सांगते प्रत्येक गावाला, तुमचा पैसा घेता मग तुमचं लग्न करता आणि मुलांसाठी प्रॉपर्टी जमवता. मग मुलींनी वाद करायला पाहिजे, घरातून इकडून द्यायला पाहिजे, तिकडून. तुमची त्या ठिकाणी परिस्थिती नसेल सरळ हाताने कन्यादान करा, पण मुलीचा पैसा घेऊ नका. त्या ठिकाणी त्या वहिनीच्या वडिलांनी होकार दिला लग्नाला आणि लग्नाला सुरुवात, त्या ठिकाणी लग्न समारंभ सोहळा सुरू झाला. थाटामाटामध्ये लग्न पार पडलं. आता वहिनीला बसायला खुर्ची दिली, पण तिचं काही एका ठिकाणी चित्त लागत नव्हतं. तिला गावोगाव हिंडायची सवय, 5 पकोडांचं जेवण दिलं ते तिला आवडत नव्हतं. तिला शिळे तुकडे तोडायची सवय. आता त्या ठिकाणी राजाने हवन ठेवलं आणि हवनामध्ये राजाची बहीण आलेली होती. तिने सांगितलं, म्हणले वहिनी नाव घ्या ना. वहिनी ती लाजायला लागली. आता वयस्कर महिला सुद्धा लाजतात ना नाव घ्या म्हटल्यावर, बरोबर की नाही? ती पण लाजायला लागली. पण शेवटी तिने सांगितलं, वहिनी तुम्हाला नाव घ्यावंच लागेल. मग ती सांगते, घ्यायचं का नाव? घ्यायचं का नाव? मी तुम्हाला विचारते, नाव घ्यायचं का? म्हणजे नाव मी नाही घेणार, वैदिनी घेणार आहे. पण मी वैदिनी असं नका समजा. त्या वैदिनीने नाव घ्यायला सुरुवात केली. पांढऱ्या दुधाची मोमोस आहे, पांढऱ्या दुधाची मोमोस आहे, हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते बाकरवाड घे माय. आता मला सांगा ती कोण झाली होती बरं का? राजाची वैदिन होती, राणी झाली. स्वभाव गेला का? आधी होती दासी पट राणी झाली किसी, हिचे हिंडणे राहीना पुरा स्वभाव राहीना, हिंडणे राहीना पुरा स्वभाव राहीना. मूळ स्वभाव माणसाचा जात नाही. एखादी व्यक्ती अशी असते बोकरूच्या जातीची. बोकरूला किती काटे असतात, कसंही फेकला तरी एक वरच राहतो. म्हणून माणसाचा स्वभाव असा ठेवा की समाजात तो आवडला पाहिजे, बरोबर की नाही? घरात आवडला पाहिजे. चांगले कर्म करत चला, चांगलं काम करत चला. कारण आपल्याला देवाने जर पाठवलंय चांगलं काम करण्यासाठी पाठवलंय, फक्त आपल्या स्वतःसाठी नाही, देवाचं नामस्मरण सुद्धा करण्यासाठी पाठवलंय. फक्त पाठवलं देवाने एवढ्यासाठी नाही की तुम्ही जा आणि त्या ठिकाणी खा आणि झोपा, एवढ्यासाठी पाठवले का? हा देव फक्त भोजनासाठी नाही तर भजनासाठी. देवाने दिलाय त्याच्यासाठी सुद्धा आपण कामी आलं पाहिजे. सुंदर डोळे त्या ठिकाणी दिले ते चांगलं पाहण्यासाठी, तर चांगलं बघायला पाहिजे, बरोबर की नाही? तोंड दिलंय देवाचं नाव घेण्यासाठी. मग देवाचं नाव घ्यायला आपण काही हरकत आहे का? माता जेव्हा विठ्ठल विठ्ठल होतं तेव्हा आपण बोलायला पाहिजे की नको, बरोबर की नाही? असे 2 हात दिलेत देवाने, ते हात चांगल्या ठिकाणी दान धर्म आणि धर्म मंडपामध्ये टाळी. पण तुम्ही एवढ्या टाळ्या वाजल्या की कानामध्ये भुणभुण होते. अजून सुद्धा एवढ्या टाळ्या वाजल्या, बरोबर की नाही? Oh
तेव्हा तेव्हा टाळी वाजवायला हरकत नाही. सप्ताहाला की सरळ हाताने दान करायला पाहिजे, बरोबर की नाही. आता त्या ठिकाणी मला सांगा, एवढा आनंद आपल्याला मागच्या वर्षी होता का? नाही ना. मग यावर्षी का बरं? बरं, कारण आपल्याला हप्ता यायला लागला ना, बरोबर की नाही, यायला लागला ना. मग त्या ठिकाणी आनंदात टाळी वाजवायला पाहिजे. बघा, 2 कान दिले, देवाचे गुणगान ऐकत जा, चांगलं काहीतरी ऐकत जा. एखादी महिला जर कीर्तनाला गेली आणि दुसरी जर जेवायला बसली, तिला बोलवते, म्हणले चल ताई लवकर, ती सांगते थांब ना माय मला खाऊ तर दे, ती सांगते. पण जर भांडण सुरू असलं गलीमध्ये, ती मोठं चाटत भांडण ऐकायला, पण कीर्तनात जाईल का जेवण करता करता? नाही ना. मग चांगल्या ठिकाणी आपल्याला जायला आवडत नाही. बघा, कान जर दिले नसते देवाने, तर कोरोनाच्या काळामध्ये मांस अडकवायला खोट्या ठोकाव्या लागल्या असत्या. सगळा विचार केला देवाने आपला. मग आपण देवाचा विचार करायला की नको? करायला पाहिजे ना. मग त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण करत चांगलं काम करायचं, चांगलं कर्म करायचं. बघा, केलेलं कर्म हे कोणाला चुकत नाही, देवांना चुकले नाही. केले कर्म झाले त्याची भीष्म पितामह हे बाणाच्या शयेवर झोपलेले होते आणि त्या ठिकाणी पांडव आणि भगवान श्रीकृष्ण त्यांना भेटण्यासाठी आले. भगवंताला श्रीकृष्णाला जवळ बोलवलं आणि विचारलं, म्हणले काय रे कृष्णा, मी असं काय गुन्हा केला होता, काय पाप केलं होतं की या बाणावर मला झोपावं लागलं? त्यावेळेस भगवंताने सांगितलं, म्हणले पितामहा तुम्ही आठवण करा, ज्यावेळेस तुम्ही गंगा स्नान करून रथावर बसून हस्तिनापूरकडे जात होते, त्यावेळेस तुमच्या त्या रथासमोर एक सरडा आला. तुम्ही विचार केला, सरडा हा शूद्र जातीचा प्राणी आहे, याला जर ओलांडून आपण गेलो तर आपल्याला परत स्नान करावं लागेल. म्हणून तुम्ही रथाच्या खाली उतरलात आणि आपल्या हातात असणारा बाण, त्या बाणाच्या टोकाने त्या सरड्याला उचलून बाजूला फेकलं. पण घडलं काय, तो सरडा एका काट्याच्या झाडावर जाऊन पडला आणि तो तब्बल 19 दिवस त्या काट्यांवर राहिला. आणि त्या सरड्याने सांगितलं की ज्याने कोणी माझी अशी अवस्था केली असेल, त्याला सुद्धा असं त्या ठिकाणी भोगल्याशिवाय त्याला सुद्धा भोगावंच लागेल, त्याची सुद्धा अशीच अवस्था होईल आणि तेच तुम्हाला आज भोगावं लागतंय. देवांना चुकलं नाही तर आपल्याला चुकेल का? मग असंच सांगितलं, तुम्ही देवाचं नामस्मरण करत चला, देवाचं नामस्मरण करत चला. एका गावामध्ये कीर्तन होतं. कीर्तन चालू असताना सगळ्या महिला जोडप्यासह यायची, पण एक बाईचा नवरा काही येत नव्हता. मग तिने विचार केला, काहो म्हणणे सगळे जातात, तुम्हीच येत नाही. बाया मला विचारतात, कारण बायांना घाण सवय असते, विचारल्याशिवाय राहत नाही. ती रडायला लागली. तो म्हणले ठीक आहे, आज येतो तुझ्यासोबत. आला आणि असा लांब बसला कीर्तनाला, कारण त्याला कीर्तन ऐकायचं नव्हतं, पण तो सहज आला आणि बसला. कीर्तन झाल्यानंतर महाराजांजवळ आला आणि विचारलं, म्हणले महाराज पूर्ण 2 तास तुम्ही सांगितलं देव आहे, देव आहे, देव करत चला, देव आहे, मग तुमचा देव नेमका भेटेल कुठे? आता महाराजांना चिंता पडली. आता महाराजांनी देव पाहिलं नाही, आता याला कुठे देव दाखवायचा? म्हणजे एक काम करा, आता नागषष्ठी आहे, तुम्ही पैठणच्या वारीला जा. त्या ठिकाणी षष्टीच्या दिवशी स्वतः भगवंत त्या हौदामध्ये पाणी टाकण्यासाठी येतात आणि देवाने पाणी टाकल्याशिवाय हौद भरत नाही. त्या ठिकाणी सांगितलं, त्याला आनंद झाला. म्हणले अरे वा, कधी देव केला नाही, धर्म केला नाही, काहीच नाही, आणि तरी मग देव भेटणार आहे. घरी आला आणि त्याच्या पत्नीला सांगितलं, म्हणले एक काम कर, माझी बॅग भर, मला पैठणच्या वारीला जायचंय. ती म्हणले हा कधी कोणाच्या सुखात नाही, दुखात नाही, देवात नाही, धर्मात नाही, आजच आला कीर्तनाला आणि एवढा मोठा प्रभाव, काही हरकत नाही. तिने पण बॅग भरली, कारण काही जणांना घाण काढण्यामागे राहतात 8-10 दिवस. बाया पण कन्फ्युज बोलतात, तेवढीच शांतता लागेल 8-10 दिवस, बरोबर की नाही? काढलं, निघाला दिंडीला जायला. आता वारीचे लोक इथं चालायचे, तो भाऊ पुढे चालायचा, कारण तो दिंडीत नव्हता ना, तो फक्त देव पाहण्यासाठी, खाण्यापिणे, मजा मारण्यासाठी. बरेच लोक दिंडीत जात नाही, मजा मारायला जातात. तो निघाला, वारीचे लोक पुढे, तो मागे, असं करता करता निघाला.
आणि एक दिवस आधीच त्या ठिकाणी नाथबाबाच्या वाड्यात जाऊन बसला. तिथं बसला आणि त्याच्या डोक्यात तेच, आता मला देव भेटणार आहे, मला देव दिसणार आहे. आता देवाला चिंता पडली. म्हणले एवढे जपीत तपीत ज्ञानी होऊन गेले, त्यांना मी दर्शन दिलं नाही, आता याला दर्शन द्यावं कसं, काय करावं. देव चिंतेत पडले. रुक्मिणी मातेकडे गेले आणि रुक्मिणी मातेला सांगितलं. म्हणले रुक्मिणी एक काम कर, तुझा शालू मला दे, तुझा शृंगार मला दे. रुक्मिणी माता म्हणले का हो, तुमचं का डोकं बिकं फिरलं? त्यावेळेस भगवंत सांगतात डोकं नाही फिरलं, तुला माहित नाही का, तू घरातच राहते. म्हणले काय लाडकी बहीण योजना मंजूर झाली, मला पण मिळेल अर्ध तिकीट. लाडकी बहीण योजने सगळ्यांनी फॉर्म भरले होते ना, भरले ना, हप्ता पडला का हा? आता मी काय तुमच्याकडे मागणार नाही, विचारते हप्ता पडला का. माझा फॉर्म भरला नाही ना मी, म्हणून विचारते. भेटला ना, मग तुम्हाला हप्ता पाहिजे ना, वर्षभर पाहिजे की नाही. मग तुम्हाला बघा सप्ताह आवडतो ना, मग सप्ताह जर चालू द्यायचा असेल तर एक एक हप्ता इथं देत चला, बरोबर. एक एक हप्ता देत चला. आणि जर सप्ताह बंद पडला तर तुमचा हप्ता बंद पडल्याशिवाय राहणार, बरोबर का. हप्ता द्यायचा, कारण तो काही आपण त्या शिंदे साहेबांच्या घरी त्यांचं शेत खुरपायला गेलो नव्हतो, त्यांच्याकडून देता येते आपल्याला. मग या ठिकाणी जर एक एक हप्ता दिला तर सप्ताह केवढा दणकेबाज होईल बरं. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल चालू राहावा हप्ता, तर सप्ताह सुद्धा चालू राहणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल देवाने सगळा शृंगार मागितला आणि असा शृंगार केला, एवढा सुंदर पद्धतीने शृंगार केला. पुतळ्या सुंदर असा शृंगार केला. पण रूप कोणाचं घेतलं? त्या माणसाच्या पत्नीचं. आणि त्या ठिकाणी पाण्याचा घडा घेऊन देव आले आणि त्या हौदापर्यंत त्या ठिकाणी पोहोचले. याचं लक्ष गेलं, कोण दिसलं त्याला? त्याची पत्नी. बोलत चला तुम्ही आहेत ना इथं, तुमचे पाय बघून आले का? असं लांब पाय घालले तुम्ही. आज जर लांब पायावर होते तर जरा लुईल्या, तुम्ही बी लुईल्या, आम्ही बी लुई येतच. पण कॅमेरावाला भाऊ जर काही जमणार नाही लुई लुई. त्या ठिकाणी त्याच्या पत्नीचं रूप घेतलं आणि याने पाहिलं. म्हणले अरे ही इथं कशी, मला न विचारता कस काय आली? याला राग आला. रागाने उठून तिथपर्यंत गेला. तेवढ्यात देवाने पाणी हौदात टाकल्याने हौद भरला. हा तिथं एकदम विचारात पडला. म्हणले अरे महाराजांनी सांगितलं होतं ज्याने पाणी टाकलं हौद भरला की समजून घ्यायचं तर देव आहे. मग माझी पत्नी कोण आहे? देव. तो तिथं धावायला लागला. देव तिथून जसे निघाले गुप्त झाले. आता यालाच वाटलं मला पाहिलं असेल, घाबरून घरी निघाली. हा धावपळीत घरी आला. त्याची पत्नी आणि शेजारच्या मावशी बसल्या होत्या. जवळ आला, तिला सांगतो म्हणले उठ घरात चल. ती मावशी सांगते म्हणले बाबा तू पैठणच्या वारीला गेला होता, मला प्रसाद दे. मावशी तुझा प्रसाद तुझ्या घरी येईल, आधी तू घरी जा. तिला काढला आणि घरात पत्नीच्या मागे गेला आणि जसं पत्नीच्या पायावर लोटांगण घेतलं, गाणी लोटांगण मध्ये पत्नीचा पाय पडू लागला. म्हणले माझी पत्नी माझा देव आहे, माझी पत्नी माझा परिस्थिती तशीच आहे. पत्नीला देव म्हणावंच लागतं, बरोबर की नाही. त्या ठिकाणी विठाला विठाला ते सांगता म्हणले का हो तुम्ही पैठणला गेला, तुमचं डोकं फिरलं की काय? असं काय करता? म्हणले बोलू नको, तू देव आहे. बोलू नको, तू देव आहे. त्याच्या डोक्यात पूर्ण फिट झालं. माझी पत्नी देव आहे, सांग तुझ्यासाठी काय करू? आता ऐकायलाच तयार नाही. ती म्हणे घड्याळकडे बघा किती वाजले. त्याने पाहिलं 4 वाजले. 4 वाजता कोणता टाइम असतो संध्याकाळचा आपला? तुम्ही सगळं सोडलं का काय? 4चा चहाचा टाइम असतो. म्हणले 4 वाजले. मग चहाचा टाइम आहे, करा चहा. चहा बनवली, तिला दिली. रात्र झाली. तिला सांगतो म्हणले तू देव आहे, काहीच करायचं
सांग तुझ्यासाठी काय करू. ती म्हणे करा स्वयंपाक, संध्याकाळ झाली स्वयंपाक करा. आता कधी ज्याने चहा बनवलेला नव्हता तो स्वयंपाक करायला लागला. आता संध्याकाळचा सोपा स्वयंपाक असतो, कोणता असतो बरं का, खिचडीचा. आता त्याने गॅसवर खिचडी करायला सुरुवात केली, गॅस संपला, चुला फुकून फुकून अर्धा झाला. सकाळ झाली, माझी पत्नी माझा देव आहे, माझी पत्नी त्याने जप चालू केला. त्या ठिकाणी तिला सांगतो सांग तुझ्यासाठी काय करू. ती म्हणे एक काम करा, भाद्रपद महिना आहे, साफसफाई कर टाका. तिला क्वार्टर बसवलं, नाश्ता दिला, साफसफाई करायला लागला. वर ती अशी झाडू मारत मारत उंदीर जसा पडला तिच्या अंगावर, तिने जोरात उडी मारली. याचं लक्ष गेलं, म्हणले अरे माझी पत्नी जर देव राहिली असती तर उंदराला घाबरली असती का. मग देव कोण आहे. आता उंदराची पूजा सुरू केली. त्या उंदराला एवढं खाऊ घालायचा, एवढं खाऊ घालायचा, खाऊन खाऊन असा फुगला तो उंदीर. बरेच उंदर आहेत बर का, खाऊन खाऊन फुगला. त्या ठिकाणी मांजर पाहत होती. मांजर म्हणे थांब, तू माझ्या ताब्यात येशील. मांजरी एवढ्या सोप्या राहा, मांजरी सोप्या राहता का दादा, नाही ना. आहेत ना आपल्या गावात मांजरी. मांजरचा पूर्ण डाव त्या उंदरावर. आता उंदीर मजा करू लागला, मस्त टेबलावर उड्या मारत होता. घरमालकाला थोडीशी घ्यायची सवय होती, त्याने घेतली, ग्लास खाली ठेवून दिला. हा उड्या मारत मारत जसा पडला तसा त्या ग्लासमध्ये पडला, थोडीशी त्याला लागली, तिथंच गरक्या मारायला लागला. मांजरीने बरोबर संधी साधली. हा गरक्या मारत असताना मांजरीने जशी झडप भरली तशी त्या उंदरावर याचं लक्ष गेलं. म्हणले अरे अरे, जर उंदीर देव राहिला असता तर मांजरीच्या तावडीत गेला असता का. म्हणजे मांजर कोण, देव कोण आहे मग, मांजर. आता मांजरची पूजा करू लागला. मांजर माझा देव आहे, सकाळी 1 लिटर दूध, संध्याकाळी लिटरभर दूध, दुपारी लिटरभर दूध. मांजर खाऊन खाऊन अशी फुगली, गल्लीत सुद्धा मावत नव्हती चालायला. मांजर, बऱ्याच मांजरी गल्लीत मावत नाही बरं का दादा. त्या ठिकाणी इकडे कुत्र पाहतोय. कुत्र म्हणे अरे ही तर आलीच झाली या घरची, आणि मी फिरतोय इकडे तिकडे, पण तू फक्त ये बाहेर, मग पाहतो किती दिवस घरात राहशील. बरोबर की नाही. आता जाऊ द्या, विनोदाचा विषय सोडा. बांगलादेशात किती कुत्रे माजले, बरोबर की नाही, आहे ना. बरेच कुत्रे माजले, पण त्यांच्याकडे कोणी बघत नाही. बघितलं तर राहतील का ते. तसं या ठिकाणी हा कुत्रा म्हणतो तू निघ फक्त बाहेर. आणि ती मांजर मस्त फिरायची घरात. आता घरमालकाला दरवाजा त्याच्याकडनं उघडा राहिला आणि तो निघून गेला, बाहेर बाजूला गेला. तेवढाच कुत्रा घरात घुसला आणि जसं मांजरीला ओढलं बाहेर, तसं हा म्हणतो अरे अरे आपलं चुकलं. खरा देव कोण होता, खंडेराव म्हणतो ना आपण, चुकलं. खंडेरावची पूजा करायला लागला. त्या खंडेरावला गरम गरम पोळ्या भाकरी द्यायला लागला. जसं तुकडं फेकलं की तो खंडेराव भुकायचा. जसं तुकडं फेकलं, आता कुत्र्याचं काम असते, तुकडं फेकले म्हणजे तो भुकतो, जास्त खातो त्याच्यासाठीच भुकतो ना. पण मग ते कुत्रा असं मोठं घरात राजासारखं वागायला लागलं की माझंच सगळं चालेल, मोकळा. घरात जिकडे तिकडे फिरायचा. बाई स्वयंपाक करते, जवळ गेलं आणि त्या टोपलीत तोंड घातलं त्याने. आता बाईला राग आला. तिने जसं लाकूड घेतलं चुल्यात, त्या कुत्र्याला मारून फेकलं. कुत्रं केम केम करत गेलं. तो म्हणे अरे चुकलं बरं का, खरा देव कोण होतं, विठ्ठल विठ्ठल. आपण देवाला सुद्धा इकडे तिकडे शोधत फिरतो, बरोबर की नाही. जिथं देव आहे तिथं आपण पाहत नाही. देव माणसामध्ये, माणसाला कधी देव म्हटलं आपण, कधीच नाही. देव पशु पक्ष्यांमध्ये आहे, त्याच्यात कधी देव पाळला आपण, कधीच नाही. आणि दगडाची पूजा आपण मात्र करतो. म्हणून देव आहे हे मान्य करत चला, कारण या जगामध्ये देव केल्याशिवाय पर्याय नाही. देव करायला पाहिजे, देवाला मानलं पाहिजे. आपण जर जगतोय, आपलं जगतोय का आपण. आता अमेरिकेमध्ये काय झालं, वरून आग पडली, बरोबर की नाही. आणि त्या ठिकाणी बातमी होती की कोणी महाराज होते तिकडे, त्यांनी काहीतरी देवाविषयी वाईट बोलले आणि तो देवा कोप झाला ना. तो त्या ठिकाणी आग पडली, बरेच घर त्या ठिकाणी जळून राख झाले. देव झोपलेला आहे, त्याला जास्त जागा करायचा प्रयत्न करू नका. चांगलं केलं तर तो शांततेत आपल्यावरही लक्ष ठेवेल आणि तोही शांततेत राहील. पण आपण जर काहीतरी चुकीचं करत गेलो तर देव सुद्धा एक दिवस तिसरा डोळा उघडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कर्म चांगले करा. जन्माला घातलंय थोडे दिवसासाठी आपण आहोत, कारण त्याने अग्रीमेंट करून पाठवलंय आपल्याला. आपण काय अमर आहोत का, कायम चालू आहे का आपण, थोडेच दिवस. ज्या दिवशी त्याचा मिस कॉल आला त्या दिवशी आपल्याला जावं लागेल. एक म्हणे ना, उन्ही बुचकीन गया पुचकी. आता मरणाला सुद्धा वेळ नाही, मरण सुद्धा सांगून येत नाही. म्हणून चांगलं नाव करून जा. जर कधी काही झालं तर गावातल्या 4 लोकांच्या डोळ्यामध्ये आसू आले पाहिजे, बरोबर की नाही. नाहीतर असं नको म्हणायला चांगलं वेगळी गावामध्ये घाण चालली, असं म्हणायला नको. चांगल्या ठिकाणी दान धर्म करत चला. सप्ताहामध्ये पुढे राहायचं, पुढे दान धर्म करायचा. बरेच लोक